साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। चिमुरडीवरील अत्याचार प्रकरण तापलं। संभाजी आरमारचा ताप, आरोपीचा पुतळ्याला जोड्यामार करून केला निषेध। पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात संभाजी आरमाराच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर संभाजी आरमारच्या कार्यकर्त्यांनी आरोपी भीमा कांबळे याचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडामार आंदोलन करून निषेध व्यक्त केला। आंदोलनादरम्यान राज्यात वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। तसेच महिला अत्याचार प्रकरणांसाठी जलदगती न्यायालय स्थापन करावे, राज्य शासनाने महिला सुरक्षेसाठी कठोर कायदा करावा अशा मागण्या करण्यात आल्या। या नराधमाचं करायचं काय? या नराधमाचं करायचं काय? अरे या नराधमाचं करायचं काय? या नराधमाचं करायचं काय? करायचं काय? अरे या नराधमाचं करायचं काय? इकडे म्हणजेच भोर तालुक्यातील मसरापूर चिमुकली आपल्या आजीकडे म्हणजे भोर तालुक्यातील मसरापूर या तालुक्यामध्ये गेले असता तेथील हरामखोर मनोवृत्तीचा माणूस चिमुकलीवरती अमानुष अत्याचार करून तिचा निर्घुण खून केलेला आहे। अशा अमानुष प्रवृत्तीच्या माणसाचा आम्ही आज संभाजी आरमारच्या वतीने निषेध केलेला आहे। सरकारला विनंती केली आहे की अशा अमानुष प्रवृत्तीच्या माणसाला वेळीच ठेचले पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी या रयतेवर वाईट नजर टाकणाऱ्याला त्याचा चौरंग केला होता, त्या पद्धतीने आज आम्ही या हरामखोराचं चौरंग केलेलं आहे। त्याचा प्रतिकात्मक पुतळा करून त्याचा आम्ही चौरंग केलेला आहे। सरकारला विनंती आहे की त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अन्यथा संभाजी आरमारच्या वतीने यापुढील उग्रही आंदोलन करण्यात येईल। सतत राज्यामध्ये पालिकेवर हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे यासाठी, त्यामुळे सरकारने वेळेस पाऊल उचलावे, अन्यथा जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल। आवाज येतो, तुम्ही जरी हातात पकडलं बोला। संभाजी आरमारतर्फे हे जे आंदोलन झालेलं आहे, अशी अनेक आंदोलनं यापुढेही होतील, कारण घटना काही थांबतच नाही आहेत। आज एक झाली, उद्या दुसरी होतेच आहे। तर त्यावर सरकारने एक ठोस पाऊल उचलून काहीतरी शिक्षा ही नराधमांना केलीच पाहिजे, नाहीतर यापुढेही मुलींना बाहेर सोडणं, उच्च शिक्षणासाठी पाठवणं हे प्रत्येक आईवडिलाच्या मनामध्ये न्यूनगंड तयार होऊन कुणीही शिकणार नाही। आज सावित्रीबाईंनी हे जे काही चालवलं, शाळा वगैरे काढल्या, तर त्या पुन्हा बंद पडून पुन्हा एक सावित्री निर्माण व्हायला युग जाईल। आणि असं जर हे होत राहिलं आणि प्रत्येक वेळी जर सरकारने असंच नराधमांना सोडून फाशी देणार नाही किंवा मनोविकृत आहे असं म्हणून जर सोडलं, तर ह्या अशा घटना कित्येक रोजच्या रोज दिवसेंदिवस वाढत जाईल, यांची संख्यासुद्धा वाढत जाईल। तर मला एवढंच सांगायचं आहे की हे जे आंदोलन आहे, तर हे इथंच संपवावं जर वाटत असेल, तर यावर योग्य तो निर्णय सरकारने घ्यावा आणि योग्य ती शिक्षा या नराधमाला मिळालीच पाहिजे। आणि हा मेसेज पूर्ण